Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल स्टुडंट. तर तुम्ही आज बघत आहे ते म्हणजे अगततंत्र. आता या अगततंत्राची जर आपल्याला पासिंग करायचं आहे मित्रांनो, तर त्यासाठी आपल्याला खूप वास्ट सिलेबस आहे आणि ते सिलेबस आपल्याला आधी कंप्लीट करावं लागते आणि त्याच अनुषंगाने आपण पास होऊ शकतो. तर आता हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. यामध्ये मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला चॅप्टर्स सांगेल आणि त्या चॅप्टर्समध्ये काय इम्पॉर्टंट आहे ते पण सांगेल. तर हा व्हिडिओ आवर्जून शेवटीपर्यंत बघा. तर आता चला वळूया आपण या गॅरंटीड पासिंग स्ट्रॅटर्जीकडे. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर फर्स्ट चॅप्टर येते ते म्हणजे कन्सेप्ट्स ऑफ अगततंत्र. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर यामध्ये तुम्हाला उपविषाचे प्रकार, त्याच्यानंतर विषाचे प्रकार आणि त्याच्यानंतर विष म्हणजे काय, विषवेगांतर, विषवेगाची लक्षणे आणि त्याच पद्धतीने इकडं मॉडर्न पार्टनुसार पण तुम्हाला पॉयझन, वेनम म्हणजे काय, त्याच्यानंतर पॉयझनचे क्लासिफिकेशन. आता त्याच्यावरच अनुषंगाने ॲक्शन ऑफ पॉयझन याच्यावर LQ आलेलं आहे आणि जे की प्रिव्हियस इयरमध्ये LQ आलेलं आहे आणि ते तुम्हाला वाचावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला हा चॅप्टर केल्याच्यानंतर हा एकदम बेसिक आहे आणि यामध्ये तुम्हाला कोणतंच पोर्शन स्किप नाही करायचं. त्याच्यानंतर वळायचे तुम्हाला ते म्हणजे विषचिकित्सा. आता ही विषचिकित्सा जर बघितली तर याच्यामध्ये मॉडर्ननुसार जर बघितलं तर त्यामध्ये लिव्हिंग आणि डेड या व्यक्तीमध्ये आपण कशा पद्धतीने त्यांची चिकित्सा करतो ते सांगितलेले. तर तसंच समजा आयुर्वेदिक पार्ट जर याच्यामध्ये जर बघितले तर चतुर्विशमती उपक्रम जे आहेत 24 उपक्रम ते जसंच तसं तुम्ही पाठ करण्याचा प्रयत्न करा. ते श्लोक जे आहेत ते पाठ करण्याचा प्रयत्न करा. एकतर ते LQला येईल, नाहीतर मग मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग हा म्हणून LQला येईल. तर हे दोन्हीपैकी फिक्स, या दोन्ही चॅप्टरपैकी एक फिक्स LQ आहे आणि जेणेकरून तुमचा पहिला LQ होते. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला याच्या अंतर्गतच विषाक्त आहार परीक्षा जे की थर्ड चॅप्टर आहे, त्यामध्ये तुम्हाला जे विविध इन्स्ट्रुमेंट्स आहेत ज्याद्वारे विषाक्त आहार परीक्षा केली जाते, जसे विष हे कोणत्या माध्यमातून दिले जाते आणि विषाचे आहारमधली कोणती परीक्षा आहेत, त्या सर्व पद्धतीने त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला अवलंबन करायचे आणि ते जसंच तसं वाचायचे. एकदा SQ आलेले विषाक्त आहार परीक्षा वर्णन करा, तर ते तशा पद्धतीने तुम्हाला ते करायचे. आणि अशा पद्धतीने जर समजा तुम्ही हे 3 चॅप्टर्स केले, हे चांगल्या रीतीने जर तुम्ही 3 चॅप्टर्स केले, तर तुमचे 13 मार्क्स हे कुठंच जात नाही. सो एकदम सोपे चॅप्टर आहेत आणि एकदम बेसिक लेवलला आहेत. तर त्यासाठी तुम्ही नोट्स जर काढलेले असेल तर नोट्समधून वाचा किंवा बुकमधून वाचा आणि तशा पद्धतीने तुम्ही पॉईंट वाईज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर वळूया आपण सेकंड चॅप्टरकडे आणि ते म्हणजे गरविष आणि दुष्विष. आता हे गरविष आणि दुष्विष जे की दुष्विष एकदा LQला विचारलेले आणि गरविष एकदा SQ विचारलेले. तर त्यामुळे हे दोन्ही तुम्हाला गरविषाचे जे मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स आहेत, त्याच्यानंतर त्यांची प्रोग्नोसिस, त्यांची लक्षणे, साइन अँड सिम्टम्स आयुर्वेदिकनुसार आणि मॉडर्ननुसार हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. आणि तशा पद्धतीनं हे जर चॅप्टर कव्हर केलं तुम्ही तर तुमचा एक LQ किंवा एक SQ फिक्स होते. तर त्याच्यानंतर तुम्हाला वाचायचे ते म्हणजे विष उपद्रव. आता विषाचे उपद्रव कोणते आहेत, त्यामध्ये आपण ऑक्युपेशनल हजार्ड्स बघतो. त्याच्यानंतर मॉडर्ननुसार कोणते आपण डिसीजेस आहेत जे की आपण विष उपद्रवमध्ये बघतो आणि ह्या जेणेकरून हा विष उपद्रव SQचा चॅप्टर आहे. आणि त्या अनुषंगाने यामध्ये जर समजा LQ आला तर मग यावर MCQ येतील. तर तशा पद्धतीने हे दोन्ही चॅप्टर जर तुम्ही कव्हर केले तर तुमचे 12 मार्क फिक्स होतात. आणि अशाच रीतीने हे तुम्हाला दोन्ही चॅप्टर चांगल्या रीतीने करायचे. त्याच्यानंतर आपण पुढे वळूया आणि ते आपण जाऊयात ते म्हणजे स्थावर विषकडे. आता स्थावर विष सर खूपच मोठा आहे, ते कशा पद्धतीने करायचं, तर स्थावर विषामध्ये बेटा तुम्हाला प्लांट ओरिजिन आणि मेटॅलिक ओरिजिन सांगितलेले आहे. आता प्लांट ओरिजिनमध्ये जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला कुचला, अहिपेन, भांग, त्याच्यानंतर करवीर, भल्लातक, स्नुही, अर्क असे विविध प्लांट सांगितलेले आहेत आणि त्याचे तुम्हाला चार्ट वाईज प्रिपेअर करा. आता चार्ट वाईज कसं सर, तर त्यांचे फॅटल डोस आणि फॅटल पिरियड, त्याच्यानंतर मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स केल्याच्यानंतर तुम्हाला त्यांचे साइन अँड सिम्टम्स आणि त्यांचं क्लिनिकल इम्पॉर्टन्स आणि ट्रीटमेंट अशा पद्धतीने हे तुम्हाला चार्ट वाईज म्हणजे पॉईंट वाईज लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. कारण की हे याच्यामधले कोणते येऊ शकते आपण सांगू शकत नाही, परंतु त्यामधले जे तुम्ही जर समजा एखाद्या लक्षात ठेवला आणि तशाच रीतीने बाकीचे जे प्लांट ओरिजिन आहेत ते तशाच पद्धतीने तुम्ही पॉईंट वाईज जर लक्षात ठेवलं तर तुम्ही पेपरमध्ये लिहू शकता. त्यामुळे थोडं का होईना पण सगळंच वाचा. त्याच्यानंतर मेटॅलिक ओरिजिन, स्थावर विषमधले मेटॅलिक ओरिजिन जर बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला जे आर्सेनिक, मर्क्युरी, लीड
आहेत ते चॅप्टर्समधले जे आहेत ते पण तुम्हाला फॅटल डोस, फॅटल पिरियड, मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स आणि त्याच पद्धतीने त्यांची ट्रीटमेंट हे पॉईंट वाईज तुम्हाला लक्षात ठेवायचे. एकदा आर्सेनिक येईल की विचारलेले तर मर्क्युरी, लीड हे पण तुम्हाला चांगल्या रीतीने वाचायचं आहे आणि ते स्किप करू नका, कारण की हा तुमचा सेकंड एलक्यू डिनोट करते. तर आता तुम्हाला हे स्थावर विष आणि प्लांट ओरिजिन, मेटॅलिक ओरिजिन जर झाले त्याच्यानंतर तुम्हाला वळायचे ते म्हणजे जांगम विषकडे. आता जांगम विष जर बघितलं तर यामध्ये तुमचा फेवरेट सर्प येते आणि स्कॉर्पियन, वृश्चिक पण येते. आता जे सर्प आहेत त्यांचे जे प्रकार आहेत आयुर्वेदिकनुसार आणि मॉडर्ननुसार ते करा. त्यामध्ये तुम्हाला त्यांची ट्रीटमेंट ते अवश्यच करा, कारण की त्यांच्या आयुर्वेदिकनुसार आणि मॉडर्ननुसार ती ट्रीटमेंट तुम्हाला आलीच पाहिजे. आणि ती जर ट्रीटमेंट तुम्हाला जर आली मित्रांनो तर तशा रीतीने तुम्हाला ते पेपरमध्ये लिहिता येईल. आता एकदा ट्रीटमेंट ऑफ सर्पविष म्हणजे जर स्नेक त्यांची विचारलेले तर ते चांगल्या रीतीने करा. स्कॉर्पियनची ट्रीटमेंट विचारलेली नाही तर ते येण्याचे चान्सेस आहेत, तर ते पण एकदा नीट काळजीपूर्वक वाचून घ्या. तशा रीतीने आपण हे करू शकतो. त्याच्यानंतर जांगम विषमध्ये तुम्हाला लुता पण आहे. लुता पण थोडं वाचून घ्या, कारण की आपण एक्झामायनरची टेंडन्सी आपण सांगू शकत नाही, सो तुम्हाला ते वाचावं लागेल. तर तशा पद्धतीनं ते जांगम विष केल्याच्यानंतर तुमचा सेकंड एलक्यू जे की स्थावर विष, प्लांट ओरिजिन, स्थावर विष, मेटॅलिक ओरिजिन आणि सब्स्टन्स ऑफ ॲब्यूज या तिघापैकी एक फिक्स येते आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्यामध्ये चांगल्या रीतीने स्थावर विष हा चॅप्टर स्किप नाही करायचा. आणि जर तुम्ही स्थावर विष, प्लांट ओरिजिन, मेटॅलिक ओरिजिन आणि जांगम विष हे तिन्ही चॅप्टर्स वाचले तर तुमचे 17 मार्क्स हे कुठले जात नाही. परंतु या तिघ चॅप्टरमध्येच अख्खा आयुर्वेदिक पार्ट ऑफ आगततंत्र बसलेलं आहे, त्यामुळे ते तुम्हाला जास्त वेळ लागेल आणि ते वेळ टाकाच. आणि ते वेळ जर तुम्ही टाकलं तर तुम्हाला पेपरमध्ये लिहिता येईल, कारण की तुम्हाला ते स्किप नाही करता येणार. सो हे 3 चॅप्टर तुम्हाला 17 मार्क्स डिनोट करतात. तर तशा पद्धतीने तुम्हाला हे 3 चॅप्टर जर केले, समजा हे मी जे चॅप्टर सांगितले तुम्हाला 13, 12 आणि 17, तर तुमचे 42 मार्क्स हे कुठंच जात नाहीत. आता वळूया आपण समोर चॅप्टरकडे. आता सर समोरचे चॅप्टर तर खूप आहेत, तर त्यामध्ये जर बघितले तर त्यामध्ये तुम्हाला वळायचे ते म्हणजे थॅनॅटॉलॉजी. आता थॅनॅटॉलॉजी हा जर चॅप्टर जर बघितला मित्रांनो तर हा खूप मोठा आहे. त्यांचं तुम्ही आता आधी वाचलेलं असेल तर खूप छान, आणि आता तुम्हाला त्यांचं पॉईंट वाईज एकदा प्रत्येक पेजामध्ये काय इम्पॉर्टन्स आहे, त्यांची क्लासिफिकेशन ऑफ थॅनॅटॉलॉजी डेथ जे आहेत ते चांगल्या रीतीने करा. आणि त्याच्यानंतर ॲस्पेक्च्युअल डेथ्स याच्यामध्ये जर बघितले तर डेथचे क्लासिफिकेशन सांगितलेले आहेत. हँगिंग, स्ट्रँग्युलेशन, ड्रोनिंग एकदा आलेले. सो हँगिंग आणि स्ट्रँग्युलेशन चांगल्या रीतीने वाचून घ्या. आणि त्यामध्येच तुम्हाला इंजुरी पण चॅप्टर आहे. आता हा पण एलक्यूचं आहे. हे तिन्ही चॅप्टर तुम्हाला एलक्यूचेच पोर्शन आहेत. आणि इंजुरी हे पण चॅप्टर खूप मोठं आहे, परंतु तुम्हाला त्यामध्ये एकदा मेकॅनिकल इंजुरी विचारलेले आणि त्या मेकॅनिकल इंजुरीची क्लासिफिकेशन एकदा नीट वाचून घ्या. त्याच्यानंतर थर्मल इंजुरी पण त्यांचे क्लासिफिकेशन वाचून घ्या. आणि इंजुरी म्हणजे काय ते पण नीट काळजीपूर्वक त्यांचे क्लासिफिकेशन वाचून घ्या. तर हे चॅप्टर जर तुम्ही थॅनॅटॉलॉजी, ॲस्पेक्च्युअल डेथ्स आणि इंजुरी हे 3 चॅप्टर जर तुम्ही केले तर तुमचे 12 मार्क्स हे कुठंच जात नाहीत. आता हे बघा मित्रांनो, हे 3 चॅप्टर करायला तुम्हाला कमीत कमी 1 दिवस जाईल. त्यांना रिवाईज करायला असो किंवा त्यांना वाचायला असो. वाचायला गेलं तर त्याला 2-3 दिवसच जाऊ शकतात. परंतु तुम्हाला आता हे थोडं काय ना होईना थॅनॅटॉलॉजी, ॲस्पेक्च्युअल डेथ आणि इंजुरी हे वाचायला लागेल, जे की तुमचा 4th एलक्यू डिनोट करते. आता तिसरा एलक्यू कशावर सर, तर तिसरा एलक्यू तुमचा जांगम विष आणि गरविष किंवा दुष्विष या दोघांपैकी येते. तर चांगल्या रीतीने तुम्ही जर जांगम विष केलं आणि गरविष आणि दुष्विष केलं तर तुमचं फिक्स 3rd एलक्यू होते. आणि 4th एलक्यूमध्ये तुम्हाला थॅनॅटॉलॉजी, ॲस्पेक्च्युअल डेथ, इंजुरी आणि पर्सनल आयडेंटिटी या 4 पैकी एक फिक्स येते. आणि त्यामध्ये मोस्टली या 3 चॅप्टर्समध्ये येतात. तर हे तुम्हाला 3 चॅप्टर्स हे चांगल्या रीतीनेच करायचे. आणि अशा पद्धतीने हे तुम्ही जर चॅप्टर केले तर तुमचे 54 मार्क्स कुठंच जात नाही आणि तुम्ही पासिंगच्या दिशेकडे जातात. परंतु पासिंग व्हायचे म्हणल्यावर तुम्हाला हे सर्व चॅप्टर्स करावं लागतील आणि त्या अनुषंगानेचा अभ्यास करा, चांगल्या रीतीने करा. तुम्ही एकदा वाचलेलं आहे, फक्त तुम्हाला जस्ट पुशअप द्यायचं आहे स्वतःला. आणि ते चांगल्या रीतीने जर तुम्ही केलं तर तुम्ही नक्कीच पास होऊन जाणार. फक्त टेन्शन घेऊ नका मित्रांनो, टेन्शन घेऊन अभ्यास होणार नाही. सो
तुम्ही टेन्शन फ्री अभ्यास करा आणि चांगल्या रीतीने तुम्ही पॉईंट वाईज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नोट्स नसतील तर नोट्स अवेलेबल आहेत आमच्या ग्रुपवर, तर ते संपर्क साधण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आता हे चॅप्टर केल्याच्या नंतर तुम्हाला जे उरलेले चॅप्टर्स आहेत त्यावर फोकस करूया आपण. तर त्यामध्ये जर बघितलं तर हे कृत्रिम विष. आता कृत्रिम विष यामध्ये ऑर्गनोफॉस्फरस जे आहे ते एकदा येलं की विचारलेले, आणि त्यामध्येच तुम्हाला सल्फ्युरिक ॲसिड झालं, ऑक्झॅलिक ॲसिड्स असेल, त्याच्यानंतर ऑर्गनोफॉस्फरस असेल, हे चांगल्या रीतीने तुम्हाला करावं लागतात. आणि त्यांचे पण तुम्हाला मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स, साइन अँड सिम्पटम्स, त्याच्यानंतर त्यांचे ट्रीटमेंट आणि त्यांचे पोस्टमॉर्टम ॲपिरन्स कशा पद्धतीने आहेत या सर्व गोष्टी करावं लागतात. आणि हे जे की हे कृत्रिम विष तुम्हाला थर्ड LQ डिनोट करते. सो ते पण तुम्हाला चॅप्टर स्किप नाही करायचं. आणि ते चांगल्या रीतीने केल्याच्यानंतर तुम्हाला सबस्टन्स ऑफ ॲब्यूज याच्यामध्ये जे अल्कोहोल आहेत, मद्य आणि मद्यतेय, त्यांचे प्रकार आयुर्वेदिकनुसार करायचे आहेत. आणि त्यांचे आयुर्वेदिक जर नुसार तुम्ही केले, त्यांचे तुम्हाला मॉडर्ननुसार पण करायचे आहेत. आता याच्यामध्ये अल्कोहोल, त्यांचे जे साइन अँड सिम्पटम्स आहेत आणि त्यांचे ट्रीटमेंट आहे ते एकदा SQ आलेले. तर त्याच रीतीने दुसऱ्या पेपरमध्ये पण भांग, त्यांचे साइन अँड सिम्पटम्स आणि त्यांचे ट्रीटमेंट आलेले. तर सो ते चॅप्टर पण स्किप करू नका, कारण की ते फिक्स SQचं चॅप्टर आहे, म्हणजे शॉर्ट आन्सर क्वेश्चनचं चॅप्टर आहे. तो कृत्रिम विष, सबस्टन्स ऑफ ॲब्यूज हे दोन्ही चॅप्टर तुम्हाला वाचायचे. त्याच्यानंतर अगत्यंतर पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर, जे की MCQचं आहे किंवा SQचं चॅप्टर आहे. आता याच्यामध्ये कार्सिनोजन्स कोणते येतं आणि त्यांचं पर्स्पेक्टिव्ह अगत्यंतरमध्ये कशा पद्धतीने येतं या चॅप्टरमध्ये त्यांनी सांगितलेले. आणि हे 3 चॅप्टर जर तुम्ही केले तर तुमचे 12 मार्क्स हे कुठं जात नाहीत. आणि त्यामुळं हे तुम्हाला चॅप्टर स्किप करताच येत नाही, कारण की हे जे मी रेडनं डिनोट केलेले आहेत तर ते तुम्हाला आधी करायचे आहेत. आणि त्याच्यानंतरच तुम्हाला जे उरलेले चॅप्टर्स आहेत छोटे जे की ते पण इम्पॉर्टंट आहेत आणि जे तुमचे कन्फर्म SQ करतात, तर तशा पद्धतीने ते करण्याचा प्रयत्न करा. आता आपण वळूया समोरचे जे उरलेले चॅप्टर्स आहेत त्याकडे. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर इन्व्हायरमेंटल टॉक्सिकॉलॉजी, जे की SQचं चॅप्टर आहे. आणि त्यामध्ये एकदा विषाक्त वायू म्हणून SQ आलेलं आहे. सो त्यांचे साइन अँड सिम्पटम्स कशा पद्धतीने आहेत, त्यांची चिकित्सा ट्रीटमेंट आपण कशा पद्धतीने करतो हा त्यांचा दृष्टिकोन होता. आणि तशा पद्धतीने ते पण चॅप्टर तुम्हाला वाचावं लागेल. त्याच्यानंतर डर्मॅटॉलॉजिकल मॅनिफेस्टेशन ऑफ अगत्यंत्र असं त्यांनी सांगितलेले की डर्मॅटिटिस जे प्रकार आहेत त्याच्यामध्येच तुम्हाला वेगवेगळे टाईपचे जे डिसीज आहेत ते वाचायचे आणि चांगल्या रीतीने ते SQचं चॅप्टर आहे. त्याच्यानंतर अगध योग हे पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे आणि त्याच्यामध्ये हमखास एक SQ कन्फर्म येते. त्याच्यामध्ये जर बघितलं तर बिलवादी अगध एकदा आलेले, तर तुम्हाला दुसरे जे अगध योग आहेत ते चांगल्या रीतीने करायचे आणि त्यांचे घटक द्रव्य आणि त्यांचे साइन अँड सिम्पटम्स हे चांगल्या रीतीने चार्ट वाईज प्रिपेअर करा. आता तुम्हाला हे अगध योग जर चॅप्टर बघितलं मित्रांनो, तर त्यांचे तुम्हाला घटक द्रव्यच लक्षात ठेवावं लागतील आणि ते म्हणजे पाठ करावं लागतील. आणि त्यांचे साइन अँड सिम्पटम्स हे त्या घटक द्रव्यानुसार लिहावं लागतात. तर तशा पद्धतीने ते प्रिपेअर करा. आणि हे 3 चॅप्टर जर तुम्ही प्रिपेअर केलं तर तुमचे 11 मार्क्स हे कन्फर्म होतात. तर अशा रीतीने हे पण SQचे चॅप्टर तुम्हाला स्किप करता येणार नाही, कारण की या तिघावर एकदा SQ आलेले आहेत. सो ते पण स्किप नाही करताना. त्याच्यानंतर वळूया आपण इकडं फॉरेन्सिक मेडिसिनकडे. आता फॉरेन्सिक मेडिसिन म्हणजे काय आणि ते फॉरेन्सिक मेडिसिनमध्ये आपण कोणते लिगल प्रोसिज्युअर्स आहेत ते आपण बघतो. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर तो SQचा चॅप्टर आहे, तर त्यावर पण एकदा SQ आलेले. सो ते पण चॅप्टर स्किप करू नका. त्याच्यानंतर वैद्य सदवृत्त. आता हे वैद्य सदवृत्त हे पण खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, ज्यामध्ये तुम्हाला वैद्यांचे कसे लक्षणं असायला पाहिजे, त्यांचे जे ड्युटीज आहेत, ड्युटीज ऑफ मेडिकल ऑफिसर कशा पद्धतीने असायला पाहिजे, तर ते फॉरेन्सिक मेडिसिन हे पण चॅप्टर तुम्हाला स्किप करता येत नाही. सो ते चांगल्या रीतीने वाचून घ्या. त्याच्यानंतर वळूया आपण वैद्य सदवृत्तकडे. आता वैद्य सदवृत्त जर बघितलं मित्रांनो, तर वैद्यांचे जे लक्षणं आहेत, त्यांचे जे कार्य आहे ते कशा पद्धतीने आहेत, जसं की मॉडर्ननुसार जर बघितलं तर रोल ऑफ मेडिकल ऑफिसर्स, मेडिकल जे ऑफिसरचे त्यांची ड्युटीज कशा पद्धतीने आहेत त्या अनुषंगाने त्या चॅप्टरमध्ये सांगितलेले. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोफेशनल नेग्लिजन्स हा एकदा LQ आलेला आहे, लॉंग आन्सर क्वेश्चन्स. आणि ते तुम्हाला म्हणजे मिस नाही करायचं आहे, ते चांगल्या रीतीने वाचून घ्या. ते चॅप्टर स्मॉल आहे म्हणून ते सोडू नका, कारण की ते प्रोफेशनल नेग्लिजन्स, प्रोफेशनल मिसकंडक्ट हा म्हणून टॉपिक आहे त्यामध्ये आणि ते चांगल्या रीतीने तुम्हाला वाचायचं आहे. तर तशा पद्धतीने हे वैद्य सदवृत्त चॅप्टर तुम्हाला करायचे. त्याच्यानंतर लिगल प्रोसिजर्स.
आता लिगल प्रोसिजर्स कोणत्या आहेत, आपण पोस्टमॉर्टममध्ये कोणत्या लिगल प्रोसिजर्स अपेअर करतो, ते तशा पद्धतीने तुम्हाला हे ते लिगल प्रोसिजर चॅप्टर करायचं आहे आणि जे की SAQचं चॅप्टर आहे. आता त्याच्यानंतर पर्सनल आयडेंटिटी, याच्यामध्ये तुमचं नेम, एज, सेक्स, त्याच्यानंतर टॅटू किंवा त्यांचं कशा पद्धतीने आपण पोस्टमॉर्टम अपीअरन्समध्ये आपण बघू शकतो, त्या अनुषंगानं आता पर्सनल आयडेंटिटीवर एकदा SAQ आलेले चॅप्टर इम्पॉर्टंट आहे आणि ते पर्सनल आयडेंटिटी तुम्हाला चॅप्टर नीट काळजीपूर्वक वाचायचं आहे. सो हे 4 चॅप्टर जर तुम्ही केले तर तुमचे 10 मार्क्स ही कुठंच जात नाहीत आणि त्यामध्ये जर इम्पॉर्टंट जर बघितलं तर वैद्य सदवृत्त हे चॅप्टर तुम्हाला स्किप नाही करायचं आहे. चांगल्या रीतीने प्रिपेअर करा आणि त्यामध्ये जे त्यांचे प्रोफेशनल नेग्लिजन्स टॉपिक आहे ते चांगल्या रीतीने करा. तर आता समोर वळूया आपण, ते म्हणजे प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि अबॉर्शन्स. तर यामध्ये जर बघितलं तर मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स ऑफ प्रेग्नन्सी, डिलिव्हरी आणि अबॉर्शन. तर अबॉर्शनचे टाईप्स हे एकदा SAQ विचारलेले आहेत, तर ते चांगल्या रीतीने वाचून घ्या. प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, MTP ॲक्ट जे आहे त्यामध्ये ते पण चांगल्या रीतीने वाचून घ्या आणि जेणेकरून तुमचा एक SAQ कन्फर्म होईल. त्याच्यानंतर सेक्शुअल ऑफेन्सेस म्हणजे काय, त्यांचे मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स कोणते ते चांगल्या रीतीने वाचून घ्या आणि ते पण SAQचं चॅप्टर आहे. तर अशा रीतीने जर तुम्ही हे 2 चॅप्टर वाचले तर तुमचे 6 मार्क्स हे कन्फर्म होतात आणि तशा पद्धतीनं हे तुम्हाला हे चॅप्टर वाचायचे आहेत. आता हे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स असल्यामुळे हे तुम्हाला जसंच तसं वाचावं लागेल. त्याच्यानंतर फॉरेन्सिक सायकॅट्री. आता हे फॉरेन्सिक सायकॅट्रिक जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला ल्युसिड इंटरवल म्हणून हा एकदा SAQ विचारलेले आहे. सो ते पण चॅप्टर तुम्हाला स्किप नाही करायचं आहे आणि ते पण चॅप्टर तुम्हाला चांगल्या रीतीने वाचा, कारण की त्यामध्ये पण SAQचे पोर्शन खूप आहेत. सो ते चॅप्टर्स करू नका. फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी हा जे की MCQचं चॅप्टर आहे आणि यामध्ये तुम्हाला जे वेगवेगळे लॅबोरेटरी आहेत आपण कशा पद्धतीने आगतंत्रामध्ये उपयोग करतो त्याचा उद्देश आहे. त्याच्यानंतर लॉज, ॲक्ट्स, रूल्स अँड रेग्युलेशन हे पण MCQचं चॅप्टर आहे आणि यामध्ये वेगवेगळे प्रकारचे आपल्याला लॉज, रूल्स आणि रेग्युलेशन कशा पद्धतीने आहेत ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे 3 चॅप्टर्स जर तुम्ही वाचले तर तुमचे 7 मार्क्स कन्फर्म होतात. तर अशा पद्धतीने आता हे जे चॅप्टर्स आहेत मित्रांनो, आता ज्यामध्ये बघितलं आपण तर 4 पैकी 3 येऊ शकते किंवा 4 पैकी 1च कन्फर्म जर आलं तर LAQ जर आलं तर त्यांचे 10 मार्क फिक्स होऊन जातात. तर त्यामुळं आता आपण हे सांगू शकत नाही की हेच फिक्स टॉपिक येतील, परंतु आता त्यांनी जे NCSM जे टॉपिक दिलेले आहेत जसं की LAQ फर्स्ट असेल किंवा सेकंड असेल, थर्ड असेल, फोर्थ असेल, त्या अनुषंगाने आपण सांगू शकतो की हे चॅप्टर्स आहेत आणि त्या चॅप्टर्समधले ते कोणते टॉपिक टाकू शकतात हे आपण डिसाईड नाही करू शकत. सो तुम्हाला सगळंच वाचणं आहे, बेसिकपासून सगळंच वाचा. चांगल्या रीतीने तुम्ही नोट्स थ्रू वाचण्याचा प्रयत्न करा आणि जेवढं जास्त तुम्हाला नोट्स थ्रू वाचण्याचा प्रयत्न होईल तशा रीतीने वाचा. तर त्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला आता मी जे चॅप्टर सांगतोय ते चांगल्या रीतीने करा जेणेकरून तुम्ही पासिंग स्ट्रॅटर्जीकडे जासाल. त्यामध्ये तुम्हाला फर्स्ट चॅप्टर करायचे ते म्हणजे कन्सेप्ट्स ऑफ आगतंत्र, चांगल्या रीतीने करा. त्याच्यानंतर विषचिकित्सा, हे जे की 2 चॅप्टर जर तुम्ही कन्फर्म केले तर तुमचा पहिला LAQ कन्फर्म होते. तर त्यानुसार तुम्हाला काय करावं लागेल, त्यांचे मॅनेजमेंट ऑफ पॉयझनिंग, त्यांचे मोड ऑफ ॲक्शन ऑफ पॉयझनिंग हे मॉडर्ननुसार करायचे. आणि विष म्हणजे काय, विषाचे प्रकार किती, उपविष म्हणजे काय, उपविषाचे प्रकार किती, त्याच्यानंतर विषवेग अंतर म्हणजे काय, विषवेग लक्षणे, हे त्यामध्ये सगळे टॉपिक येतात. तर ते चांगल्या रीतीने करा. त्याच्यानंतर वळायचे तुम्हाला ते म्हणजे विषाक्त आहार परीक्षाकडे आणि ते SAQचा चॅप्टर आहे, ते स्किप करू नका. त्याच्यानंतर वळायचं तुम्हाला गर्विष आणि दुष्विष, त्यामध्ये तुम्हाला त्यांचे साइन अँड सिम्पटम्स, त्यांचे प्रोग्नोसिस, साध्य असाध्यत्व, त्यांचे लक्षणे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्यांची ट्रीटमेंट कशा पद्धतीने ते चांगल्या रीतीने करा. आणि विष उपद्रव जे की SAQचा चॅप्टर आहे ते पण चांगल्या रीतीने करा. त्याच्यानंतर वळायचं तुम्हाला स्थावर विषकडे आणि त्यामध्ये प्लांट ओरिजिन जे आहेत, भल्लातक आहे, कुचला आहे, आईपेन आहे, भांग आहे, त्याच्यानंतर करवीर आहे, तर ते चांगल्या रीतीने करा आणि ते पण चार्ट वाईज प्रिपेअर करा. तर त्याच्यानंतर तुम्हाला वळायचं ते म्हणजे स्थावर विष, मेटॅलिक ओरिजिन. आता हे मेटॅलिक ओरिजिनमध्ये मर्क्युरी, आर्सेनिक, लीड जे सांगितलेले आहेत ते चांगल्या रीतीने म्हणजे पॉईंट वाईज लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ते पण LAQचा चॅप्टर आहे, सो ते स्किप करता येणार नाही. त्याच्यानंतर वळायचं तुम्हाला जांगम विषकडे आणि यामध्ये तुम्हाला सर्पविष, त्याच्यानंतर वृश्चिक विष आणि लुता विष येते. तर सर्पविषाचे प्रकार, त्याच्यानंतर तुम्हाला मॉडर्न
नुसार आणि आयुर्वेदिकनुसार वृश्चिक विषाचे जे लक्षणं आहेत मॉडर्ननुसार आणि आयुर्वेदिकनुसार आणि त्यांची ट्रीटमेंट कशा पद्धतीने आहेत आयुर्वेदिकनुसार आणि मॉडर्ननुसार ते चांगल्या रीतीने वाचा. त्याच्यानंतर वळायचं तुम्हाला कृत्रिम विषकडे. कृत्रिम विषमध्ये तुम्हाला जर बघितलं तर सल्फ्युरिक ॲसिड आहेत, ऑक्झॅलिक ॲसिड्स आहेत, ऑर्गॅनोफॉस्फरस आहेत, कार्बन मोनॉक्साईड आहेत. तर वेगवेगळे जे त्यांनी गॅसियस एजंट्स सांगितलेले आहेत, लिक्विड एजंट्स सांगितलेले आहेत आणि त्यांचे तुम्हाला फॅटल डोस, फॅटल पिरियड, पोस्टमॉर्टम ॲपिरन्स आणि मेडिको लिगल ॲस्पेक्ट्स आणि त्यांची ट्रीटमेंट कशा पद्धतीने ते चांगल्या रीतीने ठेवण्याचा प्रयत्न करा आणि ते जसंच तसं वाचण्याचा पण प्रयत्न करा. त्याच्यानंतर सबस्टन्स ऑफ ॲब्यूज ज्यामध्ये तुम्हाला अल्कोहोल, भांग, टोबॅको हे सांगितलेले. त्याच्यामध्येच तुम्हाला वेगवेगळे जे अल्कोहोलचे ट्रीटमेंट सांगितलेली, भांगची ट्रीटमेंट सांगितलेली ते पण चांगल्या रीतीने वाचण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर आगततंत्र पर्स्पेक्टिव्ह ऑन कॅन्सर हा SAQचा चॅप्टर आहे, तर ते पण चांगल्या रीतीने वाचा. आणि त्याच्यानंतर वळायचं तुम्हाला या चॅप्टरकडे आणि ते म्हणजे थॅनॅटॉलॉजी. आता थॅनॅटॉलॉजीचे जे रायगर मॉर्टिस प्रकार आहे, लायगर मॉर्टिस आहे, त्याच्यानंतर त्यामध्ये जे क्लासिफिकेशन आहे ते चांगल्या रीतीने करा. त्याच्यानंतर ॲस्पेक्शियल डेथ म्हणजे काय, डेथचे क्लासिफिकेशन कशा पद्धतीने आहेत, त्यामध्ये मेकॅनिकल त्यामध्ये स्ट्रँग्युलेशन, हँगिंग, ड्रॉनिंग म्हणजे काय ते चांगल्या रीतीने करा. त्याच्यानंतर वळायचं तुम्हाला इंजुरीकडे आणि इंजुरीकडे जर वळलं तर त्यामध्ये इंजुरी म्हणजे काय, इंजुरीची क्लासिफिकेशन, मेकॅनिकल इंजुरी, थर्मल इंजुरी हे चांगल्या रीतीने करा. त्याच्यानंतर तुम्हाला वळायचे ते म्हणजे वैद्य सदवृत्तकडं. आता वैद्य सदवृत्त जर बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला रोल ऑफ मेडिकल ऑफिसरचे ड्युटीज चांगल्या रीतीने करायचे आणि प्रोफेशनल नेग्लिजन्स, प्रोफेशनल मिसकंडक्ट हे पण चांगल्या रीतीने करायचे. त्याच्यानंतर पर्सनल आयडेंटिटीकडे हा चॅप्टरकडे वळायचे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला नेम, एज त्यांच्यानुसार जे लक्षणं सांगितलेली आहेत पोस्टमॉर्टम ॲपिरन्समध्ये आपण बघतो ते चांगल्या रीतीने करायचे. अशा पद्धतीने हे चॅप्टर तुम्हाला वाचायचं आहे आणि जे उरलेले चॅप्टर आहेत ते पण चांगल्या रीतीने वाचा आणि तुमचे SAQ कन्फर्म करा. तर अशा पद्धतीने हे मी सर्व आगततंत्राचे जे चॅप्टर आहेत मित्रांनो ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेले आणि ते तशाच पद्धतीने तुम्ही उतरवण्याचा प्रयत्न करा. आता यामध्ये खूप सारं सिलेबस आहे आणि ते सिलेबस पण तुम्ही आधी वाचलेलं आहे, तर थोडं सगळं सिलेबस पुन्हा एकदा रिवाईज करण्याचा प्रयत्न करा आणि तशा अनुषंगाने तुम्ही जर केलं तर तुम्ही नक्कीच पास होसाल. तर काही टेन्शन घेऊ नका, फ्रीली अभ्यास करा आणि आता जेवढं जास्त तुम्हाला रिवाईज करता येईल ते रिवाईज करायचा प्रयत्न करा. पॉईंट वाईज रिवाईज करायचा प्रयत्न करा, कारण की सगळं जर डीपमध्ये जर वाचाल तर तुमचं बाकीचे सब्जेक्ट्स लवकर रिवाईज नाही होणार. सो तुम्हाला आता या 1-2 दिवसामध्ये तुम्हाला जेवढं जास्त पॉईंट वाईज रिवाईज करण्याचं प्रिपेअर होईल तेवढं प्रिपेअर करा आणि यामध्ये तुम्हाला जास्त लिहिण्याचा सराव असायला पाहिजे. आता लिहिण्याचा ज्यांना सराव नसेल त्यांनी काय करायचं, एक्झाममध्ये आपोआप लिहिता येते, त्याचं पण तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. नाहीतर आता लिहिण्याची प्रॅक्टिस नाही तर त्यामुळे ते टेन्शन घेत बसाल, तर ते पण करू नका. ते पेपरमध्ये आपण आधीच टाईम मॅनेजमेंट ठेवा, टाईम मॅनेजमेंटनुसार तुम्हाला पेपर लिहायचे आणि तशा अनुषंगाने पेपर लिहिण्याचा प्रयत्न करा. आता यामध्ये जर काही अडचण असल्यास कमेंटमध्ये सांगा आणि अशा रीतीने मी हा आगततंत्र तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेले. तर हे चांगल्या रीतीने तुम्हाला समजलं असेल अशी मी आशा बाळगतो आणि व्हिडिओ जर नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायचं विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.